जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आता हा जो अभंग वाचणार आहे ना तो विपत्ती तुकारामांवर आल्या ना, तर त्या तुकारामांनी कशा घेतल्या हे सांगणारा अभंग आहे. आणि नंतर बोलावा विठ्ठल असं करून आपण आजचं संपूया. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी. आता हे किती वाईट परिस्थितीतून तुकाराम गेले आणि वाईट परिस्थितीतून कसं जावं ह्याचा सुद्धा संतांनी आदर्श आमच्या समोर दिला. तुकारामांचा आभार गाजलेला अभंग आहे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. हे, व्यवसाय करत होते आणि फार दुष्काळी पिढा आली 1628च्या आसपास. 1608चा जन्म आहे तुकारामांचा. 1628 ते 1630 म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये येऊन गेला. म्हणजे अतिशय वाईट दुष्काळामध्ये त्याची गणना होते. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. तुकाराम तर असे होते की त्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची आपत्ती बघितली, त्यांची जनावरं मरताना बघितली. आणि तुकारामांनी जे कागद केलेले होते की नाही कर्ज घेतलेल्याचे, ते कागद फाडले आणि इंद्रायणीमध्ये बुडवले. अशी तुकारामांची गोष्ट आहे. त्यामुळे तुकारामांचं दिवाळच निघालं अर्थातच, कारण सगळी कर्ज आहेत ती परतीची आशाच त्यांनी सोडून दिली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बरी या दुष्काळे पीडा केली. दुष्काळानं पीडा केली, चांगली झाली. अनुतापे तुझे राहिले चिंतन. कुंतीनं दुःखाचा वर मागितलेला होता कृष्णाकडे, कारण का तर दुःखामध्ये चिंतन राहील परमेश्वरात. अनुतापे तुझे राहिले चिंतना, झाला हा वमन संसार. हा संसाराचा आता अतिशय वाईट साईडच मी बघत असल्यामुळं, उपभोगाची जोपर्यंत बाजू बघत असतो संसाराची, तोपर्यंत संसार हवासा वाटतो आणि त्यातनं निघणं कठीण असतं. आता मी संसाराची अशी साईड बघतोय, अशी बाजू बघतोय की झाला हा वमन संसार. हा वमन म्हणून टाकावा बाहेर, अशाच पद्धतीचं झालाय. परमेश्वरा थँक्यू. असा दाखवला संसार. मला बरं झालं, आता ह्याचा काही मोह राहिला नाही. बरे झाले देवा, बाईल कर्कशा. माझी जी बायको आहे ती मला सारखी ओरडती आहे की मी कसा या संसारासाठी नालायक आहे, मी कशाला हे लग्न केलं. तुकारामांची दुसरी बायको जी आहे, पहिली बायको मेली याच दुष्काळामध्ये आणि दुसरी बायकोची झाली जी जाऊ, ती अत्यंत मोठ्या महाजन घराण्यामधली होती. अतिशय तालेवार घराण्यातली ती मुलगी होती. ती तुकारामांना दुसरेपणावर दिली. याचं कारणच तुकाराम हे मातब्बर घराणं होतं इनामदारांचं त्या त्या भागामध्ये, म्हणून त्यांना दिली. त्या अतिशय मातब्बर घरातली ती मुलगी होती आणि तिचा अपेक्षाभंग झाला या घरात आल्यानंतर. हे सारखं अध्यात्मातना नादाला लागलेले आणि परत ह्यांची सावकारी नाही काय नाही, सगळी कर्ज खतं बुडवून टाकलेली. बरे झाले देवा, बाईल कर्कशा. बरी हे दुर्दशा जनामध्ये. हे सगळीकडे जनामध्ये दुर्दशा झाली. काय हे घराणं होतं आणि काय झालंय, अशी सगळी वाताहत झाली. आनंद आहे म्हणले, त्यामुळेच तुझं चिंतन राहिलं परमेश्वरा. बरे झाले जगी पावलो अपमान. सगळा अपमान सगळीकडे घेत राहिलो. परमेश्वरा तुझ्या पायाशी यायला मला अतिशय सोपं झालं. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे. सगळं संपत्ती गेली, धन गेलं, ढोरं गेली, गुरं गेली, शेतं गेली, कर्ज गेली, सगळंच गेलं. बरे झाले नाही धरिली लोकलाज. लोकलाजच राहिली नाही आता मला, लोकांच्या मध्ये मला आता चेष्टाच होते माझी, अशी माझी परिस्थिती झाली. बरे झाले नाही धरिली लोकलाज. आणि पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, बरा आलो तुझं शरण देवा. आता आहे विपत्तीमधनं जावं कसं हे तुकाराम शिकवत आपलं. बरा आलो तुझं शरण देवा. आता तुझ्याशिवाय कोणच राहिलं नाही ह्या जगामध्ये. माझं घरात बायको आहे ती पण मला बोल ठेवती, नातेवाईक बोल ठेवतात, बाहेर सगळेच बोल ठेवतात, माझं काहीच राहिलं नाही. त्यामुळे तुझं शरण याला आता माझ्याकडे काय उपाधीच काही राहिली नाही. बरा आलो तुझं शरण देवा. बरे झाले तुझे केले देवा येईल. लेकरे बाईल उपेक्षिली. लेकर आणि बायकांनी माझी उपेक्षा केली, फार चांगलं झालं. तुझं तुझं तरी माझ्याकडनं काहीतरी सेवा होईल. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. आता ह्यामध्ये तुकाराम थोडे कवी आहेत, उपहासाचा पण स्पर्श आहे ह्याला. नाहीतरी उपवास चालूच आहेत, अन्न खायला मिळत नाही, पण परमेश्वरा तुझं सारखं स्मरण आहे, त्यामुळं त्याला ह्या उपवासाला एकादशीचं पुण्य आमच्या मिळून जाते. पण हा उपवास नशिबी आलेला आहे हे तुकाराम लिहायला विसरत नाहीत. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. रोज एकादशाच चालल्यात म्हणले आमच्या, आता अन्नच खायला नाही, त्यामुळे रोज एकादशीचं पुण्य आमच्या पदरात आहे. आणि परमेश्वरा तुझं स्मरण बाकी सारखं आहे या सगळ्या गडबडीमध्ये.
असा हा थोडा उपहास आहे, थोडं परमेश्वराचं स्मरण आहे. या सगळ्यात मध्ये ठेवण्याजोगी, लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की सारखा विठ्ठलाशी संवाद चालू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलाशी संवाद, हे सूत्र तुकारामांनी आपल्याला आपल्या हातात दिले. तर एक आणखीन एक अभंग बघूया आणि मग आपण थांबूया. हा अतिशय गाजलेला अभंग आहे. तुला मिळालंय ना चारू? येस. ते ऑडिओ शेअर करायला विसरू नको हं, तर ऐकायला येईल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. आता आपत्तीमध्ये, विपत्तीमध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये सारखा विठ्ठल तेवढा पहावा. ह्याच्या पलीकडे तुकारामाने साधनेचा कुठला मार्गच सांगितलेला नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. विठ्ठलाशिवाय काही बोलू नये, काहीही व्यर्थ बडबड करू नये, देवाचंच नाव फक्त घ्यावं. पहावा विठ्ठल, डोळ्यांनी इतर काही बघूच नाही, जे काही दिसते त्यात विठ्ठल बघावा. काय साधना सांगितली. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आपला जीव भाव ओवाळून टाकावा आणि जे काही जगणं आहे ते विठ्ठलासाठी, विठ्ठलाचंच जगणं करून टाकावं. त्याच्यापेक्षा साधना दुसरी काही नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी. हा सगळा सोस लागला विठ्ठलाचा, आणि विठ्ठलच बघावा एवढी एकच तहान भूक लागून राहिली, बाकी काहीच नको झालं. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी येत नाही. तुकारामाने काय सांगितलंय बघा, साधना अशी करायला घेतली ना, तर ते मन तुमच्या देहाकडे परत येणारच नाही, ते संसाराकडे परत येणारच नाही. जे विठ्ठला करणे असं तुम्ही मन लावाल, ते परत परत विकारांकडे येणार नाही. बंधनापासून उकलली गाठी. सगळं जे बॉन्डेज होतं, माझं बंधन होतं संसारामध्ये, विकारांमध्ये, विषयामध्ये, ती गाठ उकलून विठ्ठलानं मला दाखवली. मला विठ्ठलानं सुटा करून टाकला. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. विठ्ठलच सगळीकडे भेटायला लागला आणि असा आरामात भेटायला लागला. जाईल तिथे, जाईल त्या परिस्थितीत, भेटेल त्या जीवासमोर, मला विठ्ठलच दिसायला लागला. देता आली मिठी सावकाशे. तुका म्हणे, तुका म्हणे देह भारला विठ्ठले. हा देहच आडवा येतो विठ्ठलाच्या, असं एकेकाळी तुकाराम म्हणत होते. या देहाला करवतीनं कापून काढू काय, असं विठ्ठलाला विचारत होते. हा देह मध्ये मध्ये येतोय रे, तुझ्या आणि माझ्या ह्या देहाच्या वासना, भुका, चिंता, अभिमान, अहंकार सारखं काय करू, जाळात उडी मारू काय, कड्यावरून लोटून देऊ काय, काय करू म्हणजे तू भेटशील. आणि आता तोच देह कसा झालाय बघा. तुका म्हणे देह भारला विठ्ठले. हा देहच विठ्ठल आता भारून टाकलेला आहे, त्यानं ताबा घेतलेला आहे. काम क्रोधे केले घर रीते. आणि विठ्ठलच माझ्या देहात आता भरल्यामुळं, ज्या कामक्रोधांची मला भीती वाटून हा देह नाश करावा असं वाटत होतं, आता ते काम क्रोध सगळे विषय माझा देह सोडून पळून गेले. आणि आता सगळा मी अवघा विठ्ठलमय झालोय. आणि विठ्ठलमय होऊन मी सारखा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आता आपण गाणं ऐकूया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
बंधनापासून बंधनापासून उकलली गाठी बंधनापासून उकलली गाठी देताली मिठी सावकाश देताली मिठी सावकाश बोलावा 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 पहावा बोलावा पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव तुका म्हणे देह हरिला विठ्ठल 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 काम क्रोधे केले घररिते तुका म्हणे देह हरिला विठ्ठल काम क्रोधे केले घररिते बोलावा विठ्ठल बोलावा पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल तर अतिशय चांगलं स्मरण झालं. त्यावर आता फार बोलायला नको. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ. थांबूया.